देशाचे गृहमंत्री अमित शहा हे 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज अकोल्यात येत आणि याच त्यांच्या दौऱ्यानिमित्त अकोल्यात चोख असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण आहोत अमित शहा यांची बैठक ज्या ठिकाणी होणार आहे त्या रिधोरा गावातल्या या हॉटेल ग्रँड जलसाच्या समोर। अकोल्यात विमानतळापासून तर या ग्रँड हॉटेल जलसापर्यंत ठिकठिकाणी चोख आणि कडेकोट असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि जवळपास 683 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी असणार आहे। यामध्ये 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 5 उपविभागीय अधिकारी, 16 पोलीस निरीक्षक, 60 सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा उपनिरीक्षक आणि 600 पोलीस कर्मचाऱ्यांचा जो समावेश आहे तो या मार्गावर असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की अकोला विमानतळावर अमित शहा यांचं आगमन झाल्यानंतर तब्बल 8 ठिकाणी ते कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारणार आहे। शिवणी गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याला ते अभिवादन करणार आहेत। त्यामुळे चौकात आणि नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। आणि कालपासूनच अगदी काल संध्याकाळपासून अकोल्यात ठिकठिकाणी या दौऱ्यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। प्रत्येक व्यक्तीची तपासणी होत आहे, प्रत्येक व्यक्तीची बॅग आणि इतर सामानाची चौकशी होत आणि जे निमंत्रित आहेत त्यांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात येत आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेतली हलगर्जी जी आहे ते पोलीस कोणती करायला तयार नाही आणि त्यामुळेच आज हा दौरा जो आहे तो अनेक अर्थाने महत्त्वाचा असणार आहे। जसा तो राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे तसाच तो पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण शहर जे आहे ते पोलिसाच्या छावणीमध्ये बदललेलं आहे। कॅमेरामन अमोल देशमुखचा उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।